आदिपुरुष तर मास्टरपीस होता भाई। आपल्या मराठी ऑडियन्ससाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। रणबीर कपूर राम कसा दिस। इतिहास घडवणाऱ्या प्रत्येक सिनेमाची सुरुवात एका ट्रेलर पासून होते आणि रामायणाचा हा ट्रेलर पाहिल्यानंतर तोच फील येतो। नमस्कार मंडळी, मी आहे अजय व तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती। तर आज आपण बोलणार आहोत सर्वात चर्चेत असलेल्या रामायण या ट्रेलरबद्दल। सर्वात आधी बोलूया ट्रेलरच्या पहिल्या इम्प्रेशनबद्दल। पहिल्याच फ्रेमपासून हा ट्रेलर तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातो। भव्य सेट्स, अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारा स्केल, हे सर्व पाहिल्यावर हा चित्रपट किती मोठ्या स्तरावर बनवला गेला आहे याची कल्पना येते। पण फक्त मोठं बजेट म्हणजे मोठा सिनेमा होत नाही, त्या भव्यतेसोबतच भावना असणंही तितकंच महत्त्वाचं असतं आणि ट्रेलरमध्ये ती भावना जाणवते। तर मंडळी, आता बोलूया रणबीर कपूर ॲज अ श्रीराम। तर जेव्हा अनाउन्समेंट झाली होती की रणबीर कपूरच श्रीरामांचं रोल साकारणार, तेव्हा खरं सांगायचं तर मला पण थोडं कन्फ्युजन वाटलं होतं की रणबीर कपूर ॲक्टर म्हणून छान आहेत, बट यू नो दॅट म्हणजे ॲज अ राम ते कसे दिसतील म्हणजे मी इमॅजिन करू शकत नव्हतो। आणि माझ्यासोबतच खूप साऱ्या लोकांनीही म्हणजे त्यांच्यावर प्रश्न विचारले होते की रणबीर कपूर राम कसा दिसेल वगैरे, खूप काही असे प्रश्न विचारले होते। पण मंडळी, मी ट्रेलर पाहिला आणि त्यांचा शांत चेहरा, डोळ्यांमधला संयम आणि साधेपणा, हे सगळं श्रीरामांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होतं। आणि मंडळी हो, खरंच रणबीर कपूर ॲज अ राम खरंच छान दिसत होते। ट्रेलरमध्ये त्यांचे संवाद फार नाही आहेत, पण ज्या काही फ्रेम्स आहेत त्या प्रभाव टाकून जातात। श्रीरामांची ताकद फक्त युद्धात नाही तर त्यांची मर्यादा आणि शांत स्वभावात आहे आणि ट्रेलरमध्ये त्याच गोष्टीवर भर दिलेला दिसतो। आता येऊया यश ॲज रावणाकडे। ट्रेलरची सुरुवातच रावणापासून होते आणि त्याचा तो आवाज, बॉडी लँग्वेज आणि स्क्रीन प्रेझेन्स दमदार वाटते। हो, काही लोकांना त्याचा लुक आणि कॉस्ट्यूम आवडला नाही। माझ्याही मते काही डिझाईन्स अजून चांगले असू शकले असते, पण अंतिम मत चित्रपट पाहिल्यानंतरच देता येईल। आणि यशची डायलॉग डिलिव्हरी, व्हॉट अँड डायलॉग डिलिव्हरी बॉस, व्हॉट अँड लुक यार, म्हणजे काय दिसतोय तो। बट हां, काही सीन्स म्हणजे आर्टिफिशियल तर वाटतात, म्हणजे तो यश तो एक पळायचा सीन आहे तो खूप आर्टिफिशियल वाटतो। आणि साई पल्लवीबद्दल बोलायचं झालं तर ती सीतेच्या भूमिकेत खूपच नैसर्गिक वाटते। तिच्या चेहऱ्यावरची निरागसता आणि साधेपणा ही या भूमिकेची सर्वात मोठी ताकद आहे। आणि मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, आपल्या मराठी ऑडियन्ससाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। तर मंडळी, या मूवीमध्ये भरत यांच्या भूमिकेत आपले आदिनाथ कोठारे दिसणार आहेत। हो मंडळी, हे अगदी खरं आहे। आता या ट्रेलरचा खरा हिरो VFX आणि व्हिज्युअल्स असतील का? भारतीय सिनेमाने याआधीही मोठे VFX चित्रपट दिले आहेत। आदिपुरुष सारखे नाही बरं का, आदिपुरुष तर मास्टरपीस होता भाई। जोक्स पार्ट, पण इथे फ्रेम्स खरंच जागतिक दर्जाच्या वाटत आहेत। अयोध्या असो, जंगल असो किंवा युद्धांची तयारी, प्रत्येक दृश्य मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता वाढवतं। हो, काही शॉट्समध्ये CGI अजून सुधारता आलं असतं असं वाटतं, पण ट्रेलरमध्ये एकूण दर्जा मात्र खूपच प्रभावी आहे। या मूवीला यायला आणखी 3 ते 4 महिने आहेत आणि त्या वेळेमध्ये यांनी खरंच CGI व थोडे VFX मध्ये चेंजेस केले पाहिजेत। जसं की तो सुर्फनखाचा ती म्हणजे जेव्हा श्रीरामांकडे येते तेव्हा ती काय ॲनिमल दाखवते ते म्हणजे किती खराब दिसते ते CGI, म्हणजे असे काही सीन्स आहेत जी खूपच CGI मध्ये खूप खराब दिसत आहेत, बट काही असेही सीन्स आहेत जी खूप भारी दिसत आहेत। जसं की तो जटायूचा सीन, पुन्हा ते ऐरावतचा सीन, ते खरंच खूप भारी वाटत आहेत। तर मंडळी, माझ्या मते या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे बॅकग्राऊंड स्कोअर। कोणत्याही चित्रपटात संगीत प्रेक्षकांच्या भावना जाग्या करतं आणि इथे ते काम उत्तम झालं आहे। प्रत्येक मोठ्या दृश्याला योग्य वजन मिळतं। हंस झिमर आणि AR रहमान यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे। पण ऑनेस्टली सांगायचं झालं तर काही गोष्टी खटकल्या सुद्धा। काही कॉस्ट्युम्स अपेक्षेपेक्षा आधुनिक वाटतात आणि काही शॉट्समध्ये VFX अजून थोडे पॉलिश्ड असू शकले असते। पण हे ट्रेलरवरून केलेलं निरीक्षण आहे, पूर्ण चित्रपट पाहिल्यावर मत बदलूही शकतं। तर मंडळी, एक गोष्ट मात्र नक्की, हा ट्रेलर फक्त व्हिज्युअल शोकेस नाही, तो रामायणाची भव्यता आणि भावना दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता हा प्रयत्न चित्रपटात किती यशस्वी होतो रिलीज झाल्यावरच कळेल। पण मंडळी, ट्रेलरने अपेक्षा नक्कीच वाढवल्यात। मंडळी, मूवी ही या दिवाळीमध्ये येऊ शकते। तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? तुम्हाला रणबीर कपूर ॲज अ राम आवडले का यश ॲज अ रावण, का तुम्हाला दोघंही आवडलेले नाहीत? हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।